बहुमनात कुलक्षय केला समस्त कुंतीने कर्णा पुला सुत मज कळू दिला नाही की। धर्मराजा म्हणतोय, हे ऋषीश्वर, हे महाराज, माझ्याकडून बहुत लय अपराध झालेला आहे, लय प्राण घेतलेले आहेत। आहो नवे नवे माझा स्वतःचा बंधू कर्ण कुंतीनं सांगितलेला नाही आणि तो सुद्धा युद्धामध्ये मरण पावलेला आहे। जो महाराज कर्ण उदार परोपकारी सत्वधीर कवच कुंडले देवोनी पुरंदर तो सविला निज धैर्य। बघा, कर्ण काही साधा नव्हता महाराज, तो खूप धनवान दयावान होता, दानशूर होता आणि दानशूरामध्ये सर्वप्रथम नाव जर म्हणलं तर कर्णाचं येतंय आणि त्याने स्वतःचे कवच कुंडल काढून दान केलेले होते। जो का निधडा सूर्य भक्त एकदार नमाजरे उद्भूत कर्णाचा प्राणांत ऐसा समय पातला। अहो नवे नवे माझा भाऊ होता हे मला सांगितलं सुद्धा नाही आणि त्याचा प्राण मी घेतला, एवढा मोठा अपराध माझ्याकडून झालेला आहे। ब्राह्मण घरचा गोडा मागे दान सारथ्यास म्हणे कर्ण देई सोडून आताचे। ज्यावेळेस त्याच्याकडे दान मागायला जातं ना कुणी, त्यावेळेस कर्ण काही सुद्धा शिल्लक काय आहे माग काय ह्याचं बघत नाही, जे मागण ना ते दान देत होता। सूत म्हणे विजय होई मागावगेची घोडे दान दे कर्ण म्हणे बरवसा नाही शरीरा एक क्षण भंगूर। ज्यावेळेस म्हणते ना माझा विजय होईल, माझा ही होईल, त्यावेळेस कर्ण म्हणत होता माझा काय भरोसा नाही, शरीर ही शेर भंगूर असते, कधी जाईल हे भरोसा नाही। तत्काळची घोडा सोडून रणी दिला दान ऐसा उदार हे त्रिभुवन सोयताहीन सांपडे। अहो नुसतं म्हणला होता तुझा घोडा दान दे, कर्णाने काही विचार केला नाही, स्वतःचा घोडा दान केला। गाय ब्रह्माशी दिलेली दान पक्षी परीक्षणा क्षणा ते परतोन कळपातही पळोन बहुत ब्राह्मण शिनला। अहो कर्णाने एक गाय दान दिलेली होती आणि ती गाय काय करायची, दान दिले ती जायची आणि लगेच पळून यायची, ज्या जिथून दान दिली होती तिथंच येऊन राहायची। कर्णाजवळ येऊन गणाने सांगे ब्राह्मण देनु सत्वरे परतोन कळपावीन राहे। ते ज्याला ज्या ब्राह्मणाला गाय दान केलेली होती ती ब्राह्मण यायचा आणि कर्णाला म्हणायचा, महाराज तुम्ही जी गाय मला दान दिलेली आहे ती माझ्यापाशी राहत नाही, ते लगेच तुमच्या गायच्या कळपामध्ये पळत वापस येत आहे। कर्णे उदक सोडून पाये 50 सहस्र माझ्या गायी तुझ्या तुम्हा दिलेल्या सर्वही वस्त्र भरणा समवेत। बघा कर्ण इतका लहान सुरू होता, तो म्हणला एक गाय येते ना, हे माझ्या 50 गायी आहेत, एवढेच एवढं 50,000 गायी आहेत ना, एवढेच एवढे गायी घेऊन जा। त्या ब्राह्मणाला वस्त्र दिले, दान केलं, पूजा केली, एवढा दानशूर कर्ण होता। 50 सहस्र गोदान त्रिकाल करावे त्याचे दोहन त्या कामध्ये समान इच्छिले समय दुग्ध देत। अहो बघा बघा, साध्या सुद्धा गाय नव्हत्या, कामधेनू सारख्या गाय होत्या। 50,000 गायी कर्णाने अशा दान करून टाकल्या। रत्नजळीत श्रंगे पाये रजत खोर जळकती पाये एक वर्ण कपिला सर्व ही सौंदर्य अति सोबत शे। अहो साधे सुद्धा नव्हते, रत्न झडकीत होते, खूप धनवान होते, एवढे कर्णाने दान दिलेले आहेत। चौचरणे स्वर्णवाळे चालता गर्दती खळाळे या नावरिया मुजरिया गदा काळे सर्वताहीन राहती। अहो त्यांच्या पायामध्ये सोन्याचे वाळे केलेले होते, चला लागले ना ते वाजायचे, एवढ्या गायी असताना सुद्धा कर्णाने दान दिलेले आहेत। मारुणे नदी कदालात 50 सहस्र गायी समस्त ब्राह्मणालागी उद्धार देत माझा ज्येष्ठ कर्णबंधू। अहो तो काही साधा सुद्धा नव्हता, 50,000 गायी एवढ्या दान दिलेल्या माझा मोठा बंधू होता आणि एवढा मोठा माझ्या या युद्धामध्ये मेलेला आहे, माझा किती अपराध झालेला असं धर्मराजा या ऋषी मुनींना प्रश्न विचारत आहे। प्रजन्य लागला बहुत ब्रह्माची स्त्री झाली प्रसूत शिकावयाशी काष्टे किंचित सहसा त्या ते न मिळती। एकदा प्रजन्य लागला बहुत ब्रह्माची स्त्री झाली प्रस्तुत शिकावयाशी काष्टे किंचित सहसा त्या ते न मिळती। एकदा त्या ब्राह्मणाची बायको पाऊस चालू असताना
एका ब्राह्मणाची स्त्री बाळंत झाली. शिकायला तिला लाकडं मिळत नव्हती. कर्णा जवळी आला ब्राह्मण सांगे सर्व वर्तमान. रत्न जडीत मंचेक फोडून दिदला धाडून ब्राह्मणा बघा कर्ण काही साधा नव्हता हो. धर्मराजा वर्णन करला म्हणजे खरंच तो आसन दानवीर. एका ब्राह्मणाची बायको बाळंतीण झाली आणि त्याची शेकुटीसाठी त्याच्याकडे लाकड नव्हते. ते बामण आल्याच्यानंतर कर्णानं ज्या पन्नावर झोपलेला होता तो रत्न होते त्याला तो पणंग मोडून त्या बामणाला दिलेला आहे. रत्ने निघाल्या मोलिक ती त्यास दिदली सकळीक. ऐसा उदार दाता देख त्रिभुवन त्रयी असे ना. अहो रत्न ह्याचा पलंग होता तेवढा दिला दान करून त्यानं. एवढा उदार दाता या भूलोकात एवढ्या त्रिभुवनामध्ये कोणीच नाही. ब्राह्मण मागे तेर येऊन करणे वाटी दिदली उचलून. ज्यावरी रत्ने चंद्रा समान त्रिभुवनाचे मोलाची. अहो बामण एके दिवशी आले आणि त्यांनी वाटी मागितली. त्याला रत्न बसवलेले होते. ती वाटी सुद्धा कर्णानं दान दिलेली आहे. कामधेनु सुरतरु चिंतामणी हीच रत्ने जडली वरती. ऐशी ते वाटी उचलोनी दिदली दान उदरे. ते वाटीला काही साधे रत्न नव्हते. कामधेनू होते चिंतामणी होते. एवढ्या हिऱ्या मोत्यांनी त्या वाटी ही बनवलेली होती. ती वाटी सुद्धा कर्णानं दान दिलेली आहे. सहज प्रत्ययी जो कर्ण देत 10 सहस्त्र गोदान. कर्णासारिका सुर कोण समर धीर रण पंडित. अहो सहज तर त्याला कोणी केलं तर 10 सहस्त्र गाई तो दान करायचा. ह्याच्यासारखा शूरवीर कोणी या ब्रह्मांडामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये जगामध्ये कोणी नाही असं धर्मराजा कर्णाचं वर्णन करतो. अर्जुन वेगळा करून या चौघा मारितारणी. परी कुंतीने त्याची भाक घेऊन या चौघा वांचविले. अहो तो काही साधा सुद्धा ही नव्हता. तो अर्जुन सोडताना आम्हा चौघांना सुद्धा मारला असता त्यानं युद्धामध्ये एवढा होता. पण कुंतीनं आम्हा चौघांचा प्राण वाचवला. करणे आमाशी जिंकून कुणतीचे वचन आठवून. जा म्हणून सोडून स्नेह करून दिदले. अहो कर्णानं ते आईला वचन दिलेलं होतं. ते वचन आठविलं आणि त्यानं आमचा जे विजय केला आणि कर्णा स्वतः होऊन हारला भगवंता. तो काय हरायसारखा नव्हता असं धर्मराजा कर्णाचं वर्णन करतो. कर्णासारिका नेम कोण चालवील उत्तम कौरवाचा रक्षक प्रम शेवटवरी झाला. अहो तो इतका निष्ठावंत होता. त्याच्यासारखा धनुर्विद्येमध्ये कोणीही नव्हता. त्याने असा नियम चालवला. तो शेवटपर्यंत धर्माचं त्याला माहित होतं ही वाईटच कौरव पण शेवटपर्यंत त्याने त्यांची साथच दिली. श्रीकृष्णाने कुंती बोधून आणि तो होत्या माकडे कर्ण. परी तो कृतज्ञता भय करून कौरवाशी सोडीना. अहो साक्षात भगवान कृष्ण गेलेले होते. माझी माता गेलेली होती कुंती. ह्याने कर्णाला विनंती केली समजून सांगितलं तरी पण कर्ण ह्याच्याकडे आलेला नव्हता. एवढा एकनिष्ठ एक भाव हा कर्णाचा इतका मला आवडला ना. वाईट होता पण साथ सोडली नाही. साधनी मिळून कर्णवीर मारला रणी एक इंद्रदुजांजने चक्रपाणी तिसरा. अहो एवढे काही साधे सुधे वीर नव्हते. एक कर्ण म्हणजे काही साधा नव्हता. एक इंद्र होता. एक महारुद्र होता. एवढे चक्र साक्षात भगवान विष्णू सुद्धा युद्धामध्ये होते. हे साधं सुद्धा युद्ध नव्हतं. चवता परशुराम गुरुदेक त्याचा शाप झाला बाधक. प्रतविने रथ चक्र सुरेख देहांत समय गिडिये. अहो साधा सुद्धा नव्हता. साक्षात परशुरामाचा शिष्य होता. पण शेवटी गुरुनी श्राप दिला आणि गुरुनी सांगितलं होतं तू माझ्याकडून चोरून विद्या घेतलेली आहेस ना ही शेवटी तुला हे करीन. आणि पृथ्वीनं त्याचा चाक पोटामध्ये घेतलं म्हणून कर्णाचा वध झाला. सहवासले सारथी जाण तेजभंग करी क्षणोक्षणा. एव सहाजनी मिळून कर्ण समरांगणी मारी. अहो एक दोघं तिघं नव्हते कर्णासोबत ही कर्णाला 6 जणांनी विचार केला. त्याचा सैन्य सुद्धा होता. आपण तो सुद्धा खाली उतर नाही. मला सांगा गाडी चालवायला आलो गाडीचं पंक्चर झालं तर काढायचं मालकानं काढायचं का ड्रायव्हरनं काढायचं. पण शैले म्हणला माझा हात दुखायला लागलेत मी उतरू शकत नाही. शेवटी कर्ण उतरला. हे 6 जणांनी युक्ती केली म्हणून कर्ण मरण पावला. कुंतीने केला तोरघात माझ कृष्णाने केले नाही श्रोत.
मी करणास होतो शरणांगत प्रार्थुन्याने तो नाना परी. अहो मला तर ते जाऊ द्या, माझ्या आईने सांगितलं नाही हे तुझा मोठा बंधू आहे म्हणून, आणि भगवंतानी सुद्धा सांगितलं नाही. मी त्याला शरण गेलो असतो आणि मी त्याला समजून सांगून माझ्याकडून आणलं असतं, मी माझं सर्व राज्य त्याला दिलं असतं, असं धर्मराजा ह्या सर्व ऋषींना सांगत आहे. नावरी छत्रधरी धरून देकाल मस्तकी वंदितो त्याच्या पादुका कर्ण होता पाठीराखा तरी त्रिभुवन जिंकितो. अहो साधा सुद्धा नव्हता कर्ण जर माझ्याकडून असता तर मी त्रिभुवनावर राज्य केलं असतं, मी त्याच्यावर सोनेचं छत्र धरलं असतं, त्याच्या पादुका माझ्या डोसक्यावर ठेवल्या असत्या, असं धर्मराजा कर्णाचं वर्णन करतोय. कर्ण माझ पंडू समान मने हा कर्ण गुणनिधान आहा बहुती मारले मिळून तुझे गुण किती आठवू. अहो धर्मराजा म्हणतो कर्ण हा काही साधा सुद्धा नव्हता. आपल्या इथं एक म्हणतात ना, मोठा भाऊ हा बापासारखा असतो, तसं कर्ण हा माझ्या बापासारखा होता. पंडूराजासारखं मी त्याला स्त्री केलं असतं, आणि माझ्या या माझ्या भावाला असं एवढ्या 5-6 जणांनी हे केलं, मरण पावला, त्याचं गुण किती गाऊ आणि त्याचा गुण किती आठवू, असं धर्मराजा ह्या सर्व ऋषींना सांगत आहे. पार्थावरी भोवास मनवोनी ब्रह्मास्त्र न दिले कर्णास शरणागत झाला मार्गवास ते नित्यास शापिले. अहो द्रोणाचार्यांनी त्यांना अर्जुनावर जास्त प्रेम होतं, त्याने अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं पण कर्णाला ब्रह्मास्त्र दिलं नव्हतं. चला पुढे. अर्जुनास म्हणे नृपती मी जाईन वनाप्रती जळो हे राज्य जळो जगती जळो निश्चिती क्षत्र धर्म. अहो धर्मराजा म्हणतोय हे राज्य जाऊ द्या, हे जाऊ द्या, मला नको, मला हे काहीच नको, मी वनामध्ये जातो आणि वनामध्ये जाऊन मी राहतो, मला राज्य नको, कारभार नको, असं धर्मराजा म्हणतोय. आठवणी कर्णाचे स्वरूप गुण धर्म करी दीर्घ रुधान मग बौद्ध ऋषी मिळवून नीती सांगती धर्माते. बघा हे धर्मराजाला ज्या वेळेस वैराग्य झालं ना, तो म्हणतो मला नको, एवढा मोठा माझा शूरवीर बंधू, एवढे मोठे माझ्या हाताने पाप झालेले आहे, इतके मेलेले आहेत, मला हे राज्य नको, वैभव नको, मी समज सोडतो आणि वनामध्ये जातो. पण हे ऋषी मुनी जेवढे होते ना तेवढे धर्मराजाला नीतिशास्त्र सांगतात, धर्म काय असतो हे सांगतात. परी धर्म नायके तत्वता म्हणे मी वन शेविनाता मग व्यास म्हणे रे गुणवंता भीष्माकडे तू जावे. अहो बघा हे सर्व जण सांगतात पण धर्मराजाला कुणाचा सुद्धा एक फरक पडना झाला. सांगायला लागलेत पण शेवटी व्यास ऋषी आले, म्हणते हे धर्मराजा, हे गुणवंता, तू काय कर, भीष्माचार्यांकडे जा आणि भीष्माचार्यांना हे तुझे जेवढे प्रश्न आहेत तेवढे विचार. तो संशय वारील निशेष त्याचे वरी ठेवी विश्वास महायोग्य उदयवंत पुरुष तो चंडा सुदुसरा. अहो तो काही भीष्माचार्य काही साधे सुधे नव्हते, तुझे जे काही प्रश्न असते, तुझ्या मनात जे काही संशय असेल तू जा आणि भीष्माचार्य नाही तुझं सांग, ते तुझ्या सर्व संशयांचं निर्वाहन करते, तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देते. कवी गुरु प्रसुदारा वशिष्ठ मार्कंडे पुरंदर या पासून विद्यात पार गंगा कुमार शिकला. अहो ते काही साधे सुधे नाहीत, कवी नारायणाचे आहेत, परशुरामांचे, वशिष्ठ ऋषींचे नवे नव्हे तर मार्कंड ऋषींपासून सुद्धा भीष्माचार्यांनी विद्या घेतलेली आहे, आणि हे तुला भीष्माचार्य तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देते. जितेंद्रिय न्यायवंत भक्त सर्वज्ञ योगी विरक्त मग बोले द्वारकानाथ व्यास वचने चित्त दे. अहो बघा 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 साक्षात एवढे ऋषी मुनी समजून सांगतात तरी पण धर्मराजाला काय फरक नाही. त्यावेळेस साक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, अरे बाबा व्यास ऋषी काय सांगतात ह्यांचं तू ऐक आणि तू भीष्माचार्यांकडे चल. 56 देशी नृपती चारी वर्ण ज्ञाती सर्वांचे वनी हेची प्रीती की त्वारांची बैसावे. अहो जेवढे ऋषीमुनी होते, अहो जेवढे त्यांचे कुणी जिवंत राहिलेले होते, सर्वांची एकच इच्छा होती की धर्मराजा तू गादीवर बसावस आणि तुझा राज्याभिषेक व्हावा, असं सर्वांची इच्छा आहे. अंगीकारो राज्यासहन मग जाई विस्मादर्शना तो नित्य सांगेल ती मनानी सर्वज्ञ आदरे. बघा हे समजा सांगितल्याच्या नंतर धर्मराजा भीष्माचार्यांकडे जातो, भीष्माचार्यांचं दर्शन घेतो आणि भीष्माचार्यांना विचारलं भीष्माचार्य समजा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कसे देतात. मग तो धर्मराज उठीला सभेची निघाला ऋषीचा मेळा
जैसा नक्षत्री वेष्टीला त्रिपुत्र निराळी. बघा जे समजे जे तिथं बसलेले होते ऋषीमुने हे सुद्धा सर्वजण उठलेले आहेत आणि धर्मराजा बरोबर भीष्माचार्यांच्या दर्शनाकडे जात आहेत. धृतराष्ट्र ही ते अवसरी धर्मस्नी हे जाणून अंतरी गंगातीरी मासभरी ओरी नाही. बघा धृतराष्ट्राने सुद्धा हे केलेलं आहे आणि तो सुद्धा 1 महिन्यापर्यंत जिथे गंगेच्या काठाला येऊन 1 महिन्यापर्यंत धृतराष्ट्र सुद्धा येऊन राहिलेला आहे. धृतराष्ट्र युधिष्ठिर गजपुरा निघाला सत्वर सवे ऋषीचे भार वाहनार ओढ चालिले. बघा धृतराष्ट्र सुद्धा युधिष्ठिर सुद्धा समदेजण ऋषीमुनी जेवढे तिथं आलेले होते ना तेवढे समदेजण गंगाच्या तीरावर जात आहेत. रती वैसना धर्मपती भीम पुढे झाला सारथी छत्रधरी सुभद्रापती चामरे वारे ती माधवी. बघा रथामध्ये साक्षात बसले धर्मराजा बसलेले आहेत. भीम रथ चालवित आहेत आणि अर्जुन रथाचं छत्र धरून धर्मराजावर एवढे रथामध्ये बसून जात आहेत. समस्तास आनंद होत योचो पाठीमागे राहत सत्य ज्ञानी मदनतात एक रती वैसती. बघा समजा जणांना आनंद झाला की धर्मराजा आता भीष्माचार्यांकडे जायलेला आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर ह्याच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच भेटते म्हणून समजा जणांना आनंद झालेला आहे आणि सर्व गंगा नदीच्या कटावरून भीष्माचार्यांकडे जात आहेत. धृतराष्ट्र वैसना नरे आणि गांधारी कुंती यज्ञेशनी उत्तर सुभद्रा सुखासनी बसत्या झाल्या ते धवा. बघा धृतराष्ट्र सुद्धा निघलेला आहे. गंधारी सुभद्रा आणि हे समजाजणी रथामध्ये बसून ती जायला निघालेले आहेत. चतुर्युध वाद्य वाजती बंदीजन पुढे गए वाकानी ते नगर जन मंदिरे श्रृंगारी कुंकुमिरे कीती सर्व वाटा. बघा समजा जणांना आनंद झालेला आहे. वाद्य वाजवायला लागलेले आहेत आणि जी बाया होत्या इकडून मक्कीला कुंकू लावायला लागल्यात. कुंकू वाटत आहेत आणि सर्वजण भीष्माचार्यांच्या दर्शनाला जात आहेत. कस्तुरी चंदनाचे निवाडे विद्धी वरते गातले जडे तोरणे पताका चौकडे हे सांगडे नसे कोणा. सर्वजण गंध लावित आहेत, सडा टाकीत आहेत, दाराला तोरण बांधित आहेत आणि सर्वजण भीष्माचार्यांकडे जात आहेत. नगर देवतेचे प्रीती करून धर्मराजे करविले पूजन त्रिकाल नैवेद्य रात्रंदिन दीपदे ते लाविले. धर्मराजाने सुद्धा पूजा मांडलेली आहे आणि पूजा मांडून धर्मराजाने सुद्धा ग्रामदेवाची पूजा करून त्याला रात्रंदिवस दिवबत्ती हे शब्द करीत आहे. कुंभभरोनी सुवासिनी समोर आली ते क्षणी गजपुरीची आणि टिंबिनी ओवाळी ती धर्मा. बघा ओवाळ्याचा ताट घेऊन समजा सुवासिनी आलेले आहेत आणि सुवासिनी आल्याच्या नंतर समजा जण धर्मराजाला ओवाळतात. रत्नदीप घेऊन हाती लक्षानुलक्ष मार्गी होती श्रीरंगासहित ओवाळी ती पंच पांडवाचे समये. अहो सोन्याचे दिवा आणलेला आहे. त्यांनी दीप लावलेले आहेत आणि साक्षात भगवंताला आणि धर्मराजाला समजा सुवासिनी बाया आणि समजा नगरवासी ओवाळीत आहेत. विस्तार विस्तीर्ण वसले हस्तिनापुर भोता परी दुस्तर माझी उजल चरे हो पोहती. बघा बरेच ह्याच्यासाठी विस्तार केलेला आहे. हस्तिनापुरा ह्याच्यासाठी समजेजण हे आलेले आहेत. दुर्गा बोहते गगन चुंबित वृक्षेवरी जडली दिसतो उलाटेंद्रे वरी शोभत शस्त्र जुंबाडे ठाई ठाई अळो आळे सुंदर मंदिरे मंदिरा प्रीती दामोदरा प्रत्येक सरे रत्न कळस झलकते पांडव पावळा ते क्षणी झाली लोकांची मंडप कसनी नगरद्वारी गजवदन पूजनी गजपुरात गेले पांडव गोपुरावरती गेले चढवणी ओवाळी कित्येक कामिनी दृष्टी देखोन यज्ञशनी नितंबिनी बोलते मृगाक्षा वाक्षी लावण्य खानी धन्य तो पद्मजात जग भगिनी वनी कष्टली सयज्ञशनी आजी नयनी देखिले धन्यामुचे नयन जननी देखिली प्रतोन सत्य सत्याचे टाळे पूर्ण आले जान साचे सकळ पुरुषन प्रजा येऊन करीते धर्माचे प्रीतीने स्तवन नाना उपायाने आणून धर्मा पुढे ठेविते
बघा सर्वजण आलेले आहेत आणि धर्मराजाला ज्या नगरामध्ये जाईल जिथं जाईल तिथं त्यांची पूजा करतात, तिथं त्यांना ओवळतात आणि तिथं ओवळल्याच्या नंतर सर्वजण धर्मराजाची स्तुती करतात. कला पात्रे नाना कला तेव्हा जावी ती धर्म उपाळा सकल प्रजा नारी विप्रते वेळा देती आशीर्वाद सर्वजण जे म्हातारे आता आपल्या इथं बघतात ना कुणाचे आशीर्वाद घेतात, ही निवडणूक झाली की पाया पडा येतात, तसं सर्वजण जातात आणि धर्मराजाला आशीर्वाद देतात. चिरंजीव हो चिरकाळ भोगे बहिणी दिने आसो नगर लोकास ते क्षणी वस्त्रे भूषणे देत. बघा जे वृद्ध माणसं होते त्यांनी आशीर्वाद दिला, जे ज्ञानी होते त्यांनी आशीर्वाद दिला, धर्मराजा तू चिरंजीवी होशील. धर्मराजाला सुद्धा आनंद झालेला आहे, त्याने सर्वांना वस्त्रदान दिलेले आहे, वस्त्रदान दिलेले आहेत. व्यसाधिक मुनी आले नये नरय आणि बैसोनी सत्या समवेत त्या समवेत सदनी धर्मराज प्रवेशाला. बघा समजा व्यासमुनी सुद्धा आलेले आहेत आणि समजा आल्याच्या नंतर स्वतः धर्मराजा सुद्धा तिथं आलेले आहेत. आधी धोमेची पूजा करून गौरविले सकल ब्राह्मण गोरत्नदाने संपूर्ण विधियुक्त दिदली. बघा धर्मराजानं पूजा केलेली आहे, पूजा केल्याच्या नंतर जे ब्राह्मण आलेले होते त्यांना गाय दान दिलेले आहे. जे जे याचकी इच्छिले ते ते दरवेश दशगुणे पुरविले दारिद्री नाम घेवायावरले कोणी नाही सर्व. बघा जसं की राम राजा झाल्याच्या नंतर प्रत्येकाला जे इच्छिन जे हे करीन ते दान दिलेलं होतं, तसं सर्वजण धर्मराजा झालेले विजय झालेले असताना जे कोणी दान मागन जे कोणी काय मागन सर्व प्रत्येकाची इच्छा धर्मराजाने पूर्ण केलेली आहे. देवाद्यांचा एकची घोष राज मंदिरी चढविले कळस रत्न जडिता समासो भूमंडळी. ज्या तिथे त्यांचे देव मंदिर होते त्यांना रत्नझरी सोन्याच्या कळस सर्व मंदिरांना धर्मराजाने बसवलेले आहे. स्वदेशीचे राजकुमार नूतन जत्रे नूतन भार करभार घेऊन युधिष्ठिर पावये ती त्वरिणी. बघा देशोदेशाचे जे राजे होते ना, जे राजकुमार होते ते सर्वजण धर्मराजाच्या दर्शनासाठी येत आहेत. वेदचे ब्राह्मण चतुर्दश विद्या प्रायण 64 कला माझी प्रवीण नामेचा मागेच वर्णिली. चौवेद 6 शास्त्र जाणणारे जे ब्राह्मण होते सर्व विद्या संपन्न ब्राह्मण होते ते सुद्धा तिथे आलेले आहेत आणि धर्मराजाला आशीर्वाद देत आहेत. सकल ऋषी धर्मास विनविती नपातु संशय नदरी चित्ती राज्य करी न्याय नीती तुझे जगती सुखरूप. बघा जेवढे ऋषीमुनी आलेले होते तेवढे धर्मराजाला सांगतात, विनंती करतात, धर्मराजा तू आता आनंदाने राज्य कर, तू कसलाही संशय तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. नाना इतिहास शास्त्र रीत धर्माशी सांगते ऋषी बहुत आज्ञा करी द्वारकानाथ बैसत्वर शास्त्री. बघा ज्यावेळेस समजा आलेले आहे समजा शास्त्र सांगितले, धर्म सांगितला, नीती सांगितली, एवढं सांगितल्यानंतर साक्षात भगवान कृष्ण धर्मराजाला म्हणतात तू आता सिंहासनावर बस. मग सगळ्यांच्या वचना समान देत कुंतीचा ज्येष्ठ नंदन तो जे ते करावया विघ्न राक्षस एक पातला. बघा ज्या ठिकाणी सर्व हे झालेले होते ना त्या ठिकाणी साक्षात भगवान कृष्ण म्हणतात कुंतीचा जो मोठा मुलगा आहे धर्मराजा तो सिंहासनावर बसन, पण तिथं त्यांना थोडस विघ्न आलेलं आहे. त्याचे नाव चार्वाक जाणतो त्रिदंडी संन्यासी होऊन धर्मसभेशी येऊन कपट वचने बोलत. बघा तिथं चार्वाक नावाचा जो राक्षस होता ना तो राक्षस आलेला आहे आणि तो तिथं आल्याच्या नंतर कपट त्याच्या मनामध्ये आलेला आहे आणि तो धर्मराजाला काय म्हणतो, तो दुर्योधनाचा मित्र कापट्टे राशी अपवित्र माया वेश धरवणी दुराचार बघा तो काही साधा नव्हता, तो दुर्योधनाचा मित्र होता, त्याने मायावी रूप घेतलं आणि मायावी रूप मनामध्ये कपट घेऊन तो धर्मराजाच्या समोर आलेला आहे. जेवी चुना माखोनी वायस बळेच झाला राजहंस की वैंदे धरला साधू वेस कक्षेपाश घेऊन या. अहो तो म्हणतोय तू का बळच या सिंहासनावर बसलेला आहेस का काय. त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं जसं की चुना लावून एखादा कावळा राजहंस बनून आला असा बनून आलेला आहे. असो तो वेशधारी येऊन धर्मास बोले कठोर वचन मनी दिग तुझे जिने जाऊ जळण
कुलघात क्या पापिया. तो तिथं समजा वेश पाठवून आलेला राक्षस आलेला असताना तो धर्मराजाला म्हणतो, अरे धर्मराजा, धिक्कड आहे तुझं जिन काही साधा आहे का? तू समजा कुळाचा नाश करून तू सिंहासनावर बसलेला आहेस. ब्राह्मणाचा पक्ष जाण मीच बोलतो तुझं वाचून वचन. त्वा गुरु हत्या केली पूर्ण महाराज द्रोण मारविला. अरे ब्राह्मणाच्या पक्षातून तुला कुणीही बोलू शकत नाही, पण मी ब्राह्मणाच्या पक्षातून बोलतो. तू काही साधा पापी आहेस का? तू स्वतःच्या गुरुची हत्या केलेली आहेस आणि गुरु हत्या द्रोणाचार्याला तू मारलेला आहेस. बंधू पुत्र पापखाणी त्वा मारविले रणांगणे. कोण्या तोंडे शासनी बैसतोस. अरे तू स्वतःचा बंधू मारलेले आहेस, तू समजा रणांगणी मारलेले आहेस आणि तू कोण्या तोंडानं कोणतं तोंड घेऊन तू सिंहासनावर बसत आहेस असं तो वेश पाठवून बामणाच्या वेशामध्ये आलेला राक्षस बोलत आहे. धर्म म्हणे परिवार काम्या धर्म न्याय युद्ध केले देखा. तो आपुली वचने जेवी अग्नी शिका तैशी मज प्रशविली. अहो धर्मराजा म्हणतोय, महाराज मी धर्माने युद्ध केलेलं आहे, मी काही सुद्धा अधर्म केलेला आहे आणि तू तुमच्या तोंडातून तुम्ही असे शब्द कसे बोलत आहे. ज्ञान दृष्टीने पाती ऋषीश्वर तव तो चारवा नामे असुरो. दुर्योधन मित्र पवित्र कापट्यवेस. अहो ज्यावेळेस भगवंताने ज्यावेळेस ज्ञान दृष्टीने बघितलं ना, त्यावेळेस त्यांनी बघितलं की धर्मराजाचा मित्र दुर्योधनाचा मित्र चारवाक तिथं आलेला आहे. त्याची निर्वचिती ब्राह्मण परिणराय बोलता वचन. कदा न जाय सभेतून मगध क्षोभले. अहो जे ब्राह्मण तिथं सभेमध्ये आलेले होते ते ब्राह्मण त्याला बोलतात, पण तो त्यांचं कुणाचं सुद्धा ऐकत नाही आणि तो सभेतून उठून जात सुद्धा नाही. शाप देवोनी तत्काळ एक तेजाची भस्म केला चारवाक. जैसा विरूपाक्ष पुष्प चापो देख भस्म केला दृष्टीने. अहो ज्या ठिकाणी भस्म सुरांना हात ठेवले तिथं भस्म होतो तसा त्या श्राप दिलेला आहे आणि श्राप देऊन त्या जागेवर चारवाक भस्म झालेला आहे. मग बोले कंदर्पतात मने धन्य तुमचे सामर्थ्य. रजनीचर ब्रह्मपतीत बरा भस्म केला तुम्ही. अहो समजा म्हणायला लागले, बरं झालं तुम्ही ह्याला मारून टाकलं. हो काही बोलत होता, बरं झालं ह्याला तुम्ही जाळ असे सर्वजण म्हणतात. राजा वाकाने पूर्वी जाण प्रसन्न केला कमासन. म्हणे माझ सर्वापासून जय देई विधाते. अहो त्या चारवाक काही साधन नव्हतं, त्यानं पूर्वी तप केलं आणि तप केल्याच्या नंतर भगवंताला प्रसन्न केलं आणि त्यानं सांगितलं होतं की मला सर्वत्र जय झाला पाहिजे. ब्रह्मा म्हणे ब्राह्मण तूच भस्म करतील शापून. पांडव ग्रही अन्योन्य बोलता जाण तत्व. त्या ब्रह्मदेवाने त्याला श्राप दिलेला होता की बाबा तू जर काय पांडवांच्या तिथं जाशील, काय बोलशील, ज्यावेळेस तू पांडवांविषयी वाईट शब्द बोलशील, अशब्द बोलशील, त्यावेळेस तिथं ज्या ब्राह्मण तुला श्राप देऊन जाऊन भस्म करतील. शास्त्र बोलता जाण त्याच्या आयुष्य होय क्षीण. ब्रह्महत्येचे जाणून पातक माता तयाच्या. अहो जे अस्त्र ज्याला शास्त्र माहिती नसताना जो बोलतो आणि जे तो त्याचं पाप जे असतं आणि ब्रह्महत्येचं जे पाप असतं त्याच्या मस्तकावर बस. वेद शास्त्र पुराण सर्व माझे चरित्र पूर्ण ते विदा दूषण चारवाकायसे होईल. अहो जे वेदशास्त्र आहे, जे पुराण आहे, त्यांच्याविषयी जे वाईट भावना म्हणते हे खोटं आहे, हे काही खरं नाही, तोचे चारवाकासारखे त्याचं पाप ते जे होईल. असो धर्मारूढला शासनी सोमकांताची चवई मांडोने. त्यावेळी वैसना कैवल्यदानी वेद पुराणे वंदे जो. अहो बघा साक्षात धर्मराजा सिंहासनावर बसलेला आहे आणि धर्मराजा शास्त्रावर बसल्यानंतर तो वेद पुराण हे सर्व जे आहेत यांना सर्वांना माया हे करीत आहे. राष्ट्र गांधारी आणि कोणते वेदोर विच्चो ते सुमती. सात्यकी सर्व नूतन नृपती धर्मासवे वेष्टोनी बैसले. अहो जेवढे तिथं आलेले होते, गंधारी होती, धृतराष्ट्र होता, कुंती होते, हे सर्व धर्मराजा सिंहासनावर बसल्याच्या नंतर त्याच्या सभेमध्ये बसलेले आहेत. न करता धर्मरायाशी अष्टदश धान्य राशी.
शस्त्रवस्त्र रत्नदानाशी ठाई ठाई ठेविले. अहो जेवढे पर्वत होते, धान्याचे पर्वत होते, जेवढे शास्त्र जे लागणार होते तेवढे पर्वत धर्मराजाने तिथं सर्व ठाई मांडलेले आहेत. धर्मासनाने जगन्नाथ सगळ्या नेत्र दाखवणी त्वरित राशीवरी ठेवी हात शुभाशुभ शकून पाहू. अहो साक्षात भगवंत म्हणतात एवढ्याची राशी धान्याच्या मांडलेल्या आहेत, तू या राशींवर डोळे झाक आणि तू राशींवर हात ठेव, आपण काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे सर्व बघू, असं भगवंत धर्मराजाला म्हणत आहे. मग धर्मराजाचा हात धनधान्य राशीवरी पडत, जय जयकार करीती समस्त म्हणती भद्र पुढे असे. बघा तिथं दोन ठेवलेले होते, एक धान्याच्या राशी ठेवलेल्या होत्या आणि एक क्षेत्र होते जे युद्धामध्ये आपण हे करतात त्याच्यावर. पण धर्मराजाचा हात धान्यावर पडल्याच्या नंतर सर्व जिथं जमले होते ते धर्मराजाचा जय जयकार करीत आहेत. पिंपळ शमी पलाश यांच्या समिधानिल्या भोवस, पंचपल्लव सप्तामृतिका विशेष पंचामृते सिद्ध केले. बघा जे समजा समिधा होत्या, पिंपळ होतं, वड, चंदन, जे धान्य हे लाकडं लागत असते तेवढ्या समिधा आलेल्या आहेत, पंचामृत आलेलं आहे आणि एवढं आणून राज्याभिषेकाची तयारी केली आहे. रत्न जडित केला क्लश सज्ज अभिषेकावया धर्मराज नूतन शासन तेज पुंज श्वेत छत्र श्वेत चामरे. बघा रत्न जडकीत असं सिंहासन केलेलं आहे आणि त्या सिंहासनावर धर्मराजा बसलेले आहेत. शुभ्र तुरंग शुभ्र गज मुक्तमा शुभ्र सतेज चतु समुद्राचे उद्दक सहज आणविले अभिषेका. बघा रत्न जडकीत असं बनवलं आहे आणि चार समुद्राचं पाणी घेऊन अभिषेकासाठी धर्मराजाचे आलेले आहेत. दिव्ये कुंभी सोधनी स्वरध्वनी जीवन शुद्ध ठेविले से भरून सतेज राजा करुण अक्षता समीप ठेविल्या. अर्धांगी द्रौपदी वैसवून धर्मराजे केले वहन दो वेद घोषे करती ऋषीजन न पडे काही काही. अर्धांगिनीला सोबत घेतलेला आहे आणि यज्ञाला द्रौपदी आणि धर्मराजा दोघ जण यज्ञाला बसलेले आहेत आणि ऋषी मुनी सर्व मंत्र म्हणून राज्याभिषेकाचा यज्ञ पूर्ण करीत आहेत. पुण्यवाह वाचन करून मग मांडिले अभिषेक वचन अभिषेचन. श्री कृष्ण सोय शंक घेऊन अभिषेक केला धर्म. बघा ब्राह्मणाने मंत्र उच्चार केलेला आहे, अभिषेकाचे मंत्र जे होते ते पूर्ण केलेले आहेत आणि साक्षात भगवान कृष्ण शंख घेऊन अभिषेकाचा धर्मराजासाठी वाजवित आहे. योग्य बंधू आम्ही धृतराष्ट्र या अभिषेकीला युधिष्ठिर या परमेश्वर अभिषेकी त्यानुक्रमे. बघा हे चौघे बंधू आहेत, धृतराष्ट्र आहेत आणि ऋषीमुनी आहेत, हे सर्वजण अभिषेकासाठी धर्मराजासाठी आलेले आहेत. सर्व प्रजा मिळवून हर्षे करीत अभिषेक वस्त्रे अलंकार परधन नीती मिती त्या नाही. बघा सर्व ऋषीमुनी आलेले होते आणि जे कोणी तिथं सर्व नगरवासी होते सर्वजण होते त्या सर्वांना आनंद झालेला आहे आणि सर्वजण जय जयकार करून सर्वांना धन वस्त्र समद अलंकार देत आहेत. समर्पणी वस्त्रे अलंकार जगस्थापकावरी धरिले छत्र मकर विरुद्धे मेघडंबर मित्र पवित्र पंके विंदती. सकल राजे उठोने धर्मा द्रौपदी साक्षता लावून अपार करवार समर्पण करीती नमन उठोने. सर्व राजा मुनी जिथे आलेले होते ते राजे धर्मराजाचा राज्याभिषेक झाला आणि त्या सर्व राजांनी त्या द्रौपदीला आणि धर्मराजाला उठून नमस्कार केलेला आहे. धर्म सांगे सर्वजण पाळा धृतराष्ट्राची आज्ञा मग राज्य दिदले भीमसेना अनेक काही आवाते. बघा धर्मराजा सांगतो सर्वजणांना बाबा हे धृतराष्ट्र आहे ह्याची तुम्ही सर्वजण आज्ञा माना आणि युवराजाचं जे पद होतं हे जे पद धर्मराजाने भीमाला दिलेलं आहे. समस्त सेवका पहिल्याहून वेतन केले दशगुण प्रजा म्हणे संतोषान देती धन तितुके. समजा जणांना धन दिलेलं आहे, सर्व प्रजावासींना जेवढं बास म्हणीत तुप्त होते तेवढं त्यांना वस्त्र अलंकार आणि धन दिलेलं आहे. शत्रुमर्दन सेनानाथ केला सुभद्रावर बलाद्भुत प्रजाचे हितांत
अंतर्गत नकलस देवे सांगावे. बघा ते समजा जर म्हणतात बाबा धर्मराजा म्हणतोय जर कुणाच्या मनामध्ये काही इच्छा राहिलेली असेल ते नकुल आणि सहदेव हे दोघ जण आहेत यांना तुम्ही तुमचं काही तुम्हाला काही लागत असेल पाहिजे असेल हे प्रजाजनांना धर्मराजा सांगत आहे. विदुर त्याने इच्छावे सर्व राज्य सहित विलोकावे राजगुरुत्व अवघे कृपाचार्य समर्पिती. बघा विदुर सुद्धा होते आणि सर्व राजाचा जो कारभार होता राजाचे जे गुरु होते हे सर्व कृपाचार्य जे होते हे सर्व यांच्या राजाचे गुरु होते त्यांना हे दिलेलं आहे. आल्या ब्रह्माचा सन्मान धर्मास भेटावानून हे दौम्य उपाध्यादिनो कृष्ण ज्ञानी धर्म करे. बघा धर्मराजाने आणि कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे जो कोणी ब्राह्मण आलेला आहे त्याला घेऊन माझ्यापर्यंत या आणि त्याची काय इच्छा असेल हे पूर्ण करा. हे आज्ञा धर्मराजाची आणि भगवान कृष्णाची आहे. अधिकार वस्त्रे दिदली धर्मराजे पवित्रे समस्त ब्राह्मण धन संभारे युधिष्ठिरे तो सविले. ते जर कोणी एखाद्या ब्राह्मणांना काही पाहिजे असेल काही वस्त्र अलंकार काही पाहिजे असेल तर त्यांनी युधिष्ठिराला सांगा असं धर्मराजाने सांगितलेलं आहे. ती वर्ण प्रजा समस्त त्यास वस्त्रे अलंकार देतो संतुष्ट नाही ते कोणी एक उरला. बघा जेवढी प्रजा आलेली होती तेवढ्यांना तृप्त केलेलं आहे तेवढे समजांना जे पाहिजे ते दिलेलं आहे. कोणी सुद्धा तिथं नाराज नाही. अगर कुणाला सुद्धा राग आणि द्वेष तिथं कुणाला सुद्धा नाही. प्रतिदिवसी दान नेम राष्ट्र हाती करविद उत्तम स्वर्गवासियाची धर्म श्राद्धे करवे. बघा जेवढे कोणी ते मेलेले होते त्यांचं श्राद्ध करण्यासाठी धृतराष्ट्र होता त्या धृतराष्ट्राच्या हाताने धर्मराजाने सर्वांचं कार्य पूर्ण केलेलं आहे. अग्निहोत्रादी सत्कर्मे षोडशदाने संभ्रमे नित्य नैमित्तिके नेमे धर्मराज. जो नित्य नेम होता जो नित्य कार्य होतं हे सर्व धर्मराजा नित्य नेमानं न चुकता करीत आहे. प्रत्येक मित्र राजे पडिले रणी ज्याशी पुत्र पौत्र नाही कोणी त्यांची श्राद्धे करून धर्म गोदान देव. अहो जेवढे कोणी मेलेले होते त्याचं कोणी सुद्धा पाठीमागे राहिलेलं नव्हतं. समध्यांच्या पित्राचा महिना चालू आहे. समध्यांचं तृप्त करून समध्यांच्या पित्र आणि समध्यांचं हे वर्ष श्राद्ध स्वतः धर्मराजा घालीत आहे. त्यांचे व्रतार पडिले रणी धर्मे त्याशी बोलावणे म्हणे मी तुमचा हे ऋणी जन्म पर्यंत. अहो ज्यांचे कुणाच्या ज्या माता माऊलींचे युद्ध करण्यासाठी नवरे गेलेले होते ते मरण पावलेले होते त्यांना धर्मराजाने बोलून घेतलं आणि त्यांना धर्मराजा म्हणतो बाबा माझ्याकडून अपराध झालेला आहे या जन्मामध्ये मी तुमचा ऋणी आहे. धन धान्य वस्तू पाहे सर्व पुरवे त्याचे ग्रहे कोणता पदार्थ नाही न मागता पाठ. अहो त्यांनी काही मागायच्या आधी त्या धर्मराजा समजे वस्त्र अलंकार धन धान्य समज ज्यांच्या युद्धामध्ये कोणी मेलेलं होतं ज्यांच्या घरामध्ये कोणी शिल्लक नाही मालक मेलेले ते विधवा बाया आहेत त्यांना सर्व धर्मराजा दान करीत आहे. सर्वांचे अंतरंग जाणत आशीर्वाद सर्वांचा घेतो वृद्ध संन्यासी 10 सहस्र देतो धर्मश्रय राहते. बघा धर्मराजा काय कुणाला सांगायची गरज नाही. तो प्रत्येकाचा अंतःकरण वळकणाला आहे. न मागता जे ऋषीमुनी आले होते अगर जो कोणी तिथं होते त्या सर्वांना जे पाहिजे ते धर्मराजा देत आहे. जेविले कोटी ब्राह्मण एके 30 देता भोजन दोचे पुण्य समान शास्त्र प्रमाण मर्यादा. अहो बघा कोट्यावधीची ब्राह्मण आलेले होते तेवढे तिथं तेवढे जेवण केलेलं आहे तेवढे जीव तृप्त झालेले आहे आणि त्यांचं जे पुण्य होतं हे पुण्य वाढलेलं आहे असं शास्त्र सांगतात. ऐसे 10 सहस्र संन्यासी धर्म त्रिकाळ बजे त्याशी लक्ष ब्राह्मण कुटुंबाशी धर्मावडी स्थापित. अहो जिथे सुगुणी संन्यासी होते ब्राह्मण होते देवऋषी होते हे सर्व तिथं आलेले आहेत आणि तेवढ्यांना धर्मराजा 3 टाईम काय पाहिजे काय नाही हे समज त्यांचं बघत आहे. राज्य करी येतावेद परी कृष्ण भजनी सदा सावध हरी पदामुजी विलंद
पंच पांडव सर्वदा. अहो बघा, पांडवांचा आता राज्याभिषेक झालेला आहे, पण धर्मराजा एक सेकंद सुद्धा नाही ते एक मिनिट सुद्धा भगवंतांचं एक भजन हे करीत नाही, चिंतन करायचं सोडित नाही. आपल्याकडे साधं काही हे झालं तर आपण म्हणतात कशाचं देव कशाचं काय असतंय, पण धर्मराजा राजा झाला तरी भगवंताचा पूजा अर्चना हे समज करीत आहे. धर्माची आज्ञा घेऊन राज्ये ऋषी पावले स्वस्थाने, चौघा बंधू प्रति प्रियवाणी धर्मराज बोलत असे. अहो बघा, जे कोणी ब्राह्मण आलेले होते तेवढे किती दिवस राहते, यांनी धर्मराजाची आज्ञा घेतली आणि हे ब्राह्मण निघल्याच्या नंतर धर्मराजा या चौघा भावांना जवळ बोलून घेतलेला आहे आणि त्यांना काय म्हणतो, भूमी पावला श्रम बहुत अज्ञातवास भोगीत, युद्ध करवण्या दूत शत्रुरणी वांडिले. अहो रे बाबांनो, तुम्ही माझे भाऊ आहेत, पण तुम्ही सुद्धा खूप दुःख खूप भोगलेला आहे, अज्ञातवास भोगलेला आहे. आता तुम्ही सुद्धा हे झालेला असता. तरी आता सर्व सुख भोगा सर्व काळ माझा श्रीरंगा, नन्य पडेले ते सांगा सर्व प्रजाचे मजला. अरे बाबांनो, तुम्ही माझे भाऊ आहे, तुम्हाला सुद्धा काय कोणतं सुख भोगायचं असेल, तुम्हाला काय पाहिजे असेल ते बघा, हे करा. पण हे सुखामध्ये या धनामध्ये तुम्ही भगवंताला विसरू नका. तुम्ही नित्यनेमानं भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताची पूजा करा, असं धर्मराजा या चौघा भावांना सांगत आहे. दुर्योधनाचे जे सदन ते राहिला भीमसेन, पंडुग्रही धर्मात्मना येता सुखे विराजित. बघा, ज्या ठिकाणी बापाचं राज्य होतं त्या जागेवर स्वतः धर्मराजा आलेला होता आणि दुर्योधनाचं जे राज्य होतं त्या ठिकाणी भीमदादा जाऊन राहिलेले आहेत. धृतराष्ट्राची आज्ञा करून सत्य पाच पांडव सदा वर्तत, दुशासन सदनी पार्थ राहता झाला ते धवा. बघा, धृतराष्ट्राची आज्ञा घेतलेली होती आणि धृतराष्ट्राची आज्ञा घेतल्यानंतर पाची पांडव आपापल्या जागेवर राहिलेले आहेत आणि दुःशासनाच्या जागेवर कोण, अर्जुन राहिलेला आहे. कर्णाचे ग्रह दिले नकुला, शकुनी ग्रही सदेव क्षोभला, अर्जुनापाशी श्रीरंग राहिला महिमा गायला. बघा, ह्या दोघांची जोडी ना अशी आहे ती कुठंच कधी फुटतच नाही. भगवंत म्हणले बाबा तुम्ही कुठे बी राहा, मी अर्जुनापाशी राहणार आहे. आणि जिथं ह्याचं काय कर्णाचंही होतं, कर्णाचं जे घर होतं ती नकुल राहिले, सहदेव राहिला आणि शकुनीच्या जागेवर कोण सहदेव राहिलेला आहे. सात्यकी वीर पाय तोही पार्थग्रही सदा राहे, निम्न पदार्थ काही नोए सदा काळ वेचिता. बघा, जेवढे तिथं होते त्यांना काही सुद्धा कमी नव्हतं, समजेजण आनंदानं राज्य भोगीत आहेत. अष्टमासिद्धी नवनिधी कृष्ण कृपे सर्व स्मृती, अष्टभोग येता विद्धी भोगिती प्रीती येता. बघा, भगवंताची कृपा झालेली आहे आणि भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर समजे तिथं 8 समजा सिद्धी आलेल्या आहेत, 9 भक्ती आलेल्या आहेत आणि समजा तिथं त्यांच्या पायापाशी लोटांगण घालतात. काळी घनवर्षेत कोणाशी मरण नाही नगरात, आधी व्याधी जन रहित स्वप्नी दुःख नेनती. अहो, त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नाही, एवढे ते ही झालेले आहेत, सुखी झालेले आहेत. तिथं दगरवास सुद्धा पूर्ण सुखी झालेला आहे. धौम्याचे ग्रही समृद्धी सर्व पुरवित सदा धर्मराव, विदुर ग्रही संपत्ती अभिनव धर्मराजे पूर्वित. बघा, विदुराच्या घरी सुद्धा काही धर्मराजाने दान धर्म केलेला आहे आणि सर्वजण तृप्त झालेले आहे. धृतराष्ट्र गांधारीचे मन क्षणोक्षणी रक्षी पंडुनंदन, सुभद्री उत्तरेचे मन तो सवेत धर्मराव. बघा, त्या गंधारीचे जे काय मन होतं, तिच्या मनामध्ये काय दुःख होतं हे समजूत धृतराष्ट्र गंधारीला वेळोवेळा असं घालीत होता. द्रौपदीचे मनोरंजन करी कुंतीचे समाधान, सकल प्रजा चारी वर्ण सुखरूप सर्व विषय. बघा, द्रौपदीचं सुद्धा काही मनामध्ये काय असं तर भगवंत हे करत होते. समधी प्रजा तृप्त झालेली आहे आणि समध्या प्रजेला आनंद झालेला आहे. हो नैन जागो निर्माणातो, उगाच वैसला ध्यान असतो, जैसा दीप निर्वातो स्थळी अभंग ठेविला. आणि एक दिवस असं निवांत भगवान कृष्ण बसलेले आहेत आणि निवांत बसल्याच्या नंतर पुढे काय होतं. धर्म मने ऋषिकेशी काय आठवले मानसी, मज सांगते निश्चयसी श्राब्दी हृदय विलासा. बघा, आणि भगवंत निवांत काही विचार नाही काय नाही, जसं एखादा दिवा लावल्याच्या नंतर स्थिर असा चलतो ना,
तसा भगवंत बसलेले असताना धर्मराजाने भगवंताकडे बघितलं आणि धर्मराजा म्हणतो, हे भगवंता, तुझ्या काय मनामध्ये आहे, तुला काय आठवलं आहे, हे सविस्तर मला सांग. श्रीकृष्ण बोले, सद्गदित प्राण माझा जान्हवी सुत, शरपंजरी पवडला तो समर्थ, ध्यान स्तवन करीत. वा वा वा. बघा भगवंत म्हणतात, अरे माझा प्राण आहे आणि तो रणभूमीमध्ये पडलेला आहे, त्याच्या अंगामध्ये बाण घुसलेले आहेत आणि तो माझं नामस्मरण करीत आणि ध्यान लावून तो रणभूमीमध्ये पडलेला आहे. त्याकडे आजी माझे मन क्षणोक्षणी जाते जाऊन, ज्याने 23 दिवस युद्ध करून भार्गव राम जिंकला. अहो बघा, तो काही साधा सुद्धा नव्हता, त्यानं 23 दिवस युद्ध केलेलं होतं. कोण जिंकला? भार्गवी राम. त्यानं जिंकलेला होता आणि माझं मन क्षणोक्षणाला त्या पितामह भीष्माचार्यजी पडलेले होते ना, माझं मन त्यांच्याकडे जातंय. जेने 157 पूर्वी पाना पाला निली सकळ उर्वी, ऋषी देवनर सर्वी ज्याचे पाय वंदिले. अहो तो काही साधा नव्हता, समजे ऋषी मुनी देवमुनी होते, सर्वजण त्यांच्या पायावर रोयाचे आणि त्यांच्या पाया पडायचे, असा तो महात्मा होता. परदर्वे जयक्षेत्रन परनारी माते समान, चारी वेदशास्त्री निपुण करतला मलक पुराण. बघा भीष्माचार्यांचं जीवन असं होतं, प्रथम त्यांचं लोकांच्या धनाकडे काय नव्हतं. कोणी एखादी माता मावली बघितली तर परश्री बाय जर बघितली तर तिच्याकडे माय म्हणूनच बघायचे, असे हे भीष्माचार्य होते. 14 विद्या 64 कला भीष्माच्या दाशी शकला, तरी त्या भीष्मा प्रति वेळा जाऊ चला युधिष्ठिरा. अहो ते काही साधे सुधे नव्हते, 14 विद्या 64 कला त्यांच्या दाशी होत्या, एवढे होते. मग युधिष्ठिर धर्मराजा म्हणतात, हे भगवंता, आपण चला आणि त्यांच्याकडे जाऊया. राज धर्म, अपधर्म, मोक्ष धर्म, दान धर्म, त्याच्या मुखे होय ज्ञान ब्रह्म, श्रवण करी रे सर्वदा. अहो त्यांचे काही साधे नव्हते. राजधर्म काय असावा, मोक्ष धर्म काय असावा, दान धर्म काय असावा, त्यांच्या मुखातून जो ते कोणी ज्ञान घेईल ना, तो खरंच पुण्यवान आहे आणि तो वाया जाणार नाही, असं भगवंत म्हणतात. म्हणे माझे मानस हे चिंती रात्रंदिवस, तू स्वामी वैकुंठ विलास, अंतकाळी भेटे त्याशी. अहो बघा धर्मराजा म्हणतोय, भगवंता रात्रंदिवस माझ्या मनामध्ये हेच विचार चालू होते, बरं झालं आपण जाऊ आणि अंतकाळाच्या वेळेला, शेवटच्या वेळेला होईना पितामह भीष्माचार्यांना आपण जाऊया त्यांच्याकडे. श्रीकृष्ण आणि पांडव सैन्यनारोढ झाले सर्व, आणि काही संत मानव भीष्म दर्शनाने निघाले. बघा 5 पांडव आणि भगवान कृष्ण रथावर बसलेले आहेत आणि जे कोणी संत मुनी महात्मे होते ते सुद्धा भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी भीष्माचार्यांकडे जात आहेत. जैसा किरण चक्री विराजे मित्र, तैसा शरवंजरी दिशे गंगापुत्र, भूते व्यास नारदादी ऋषीश्वर, वशिष्ठाधिक वैसले. अहो बघा, जसं एखादा सूर्य उगवलेला दिसावा तसा एकच महात्मा रणभूमीमध्ये पडलेला दिसला. व्यास मुनी, वशिष्ठ ऋषी, अनेक ऋषी मुनी सर्वजण व्यासांच्या दर्शनासाठी तिथे आलेले आहेत. भीष्मे देखला जगन्निवास म्हणे, हे प्रतपर परमपुरुष, सर्व व्यापक तू जगनिवास, मन्या माझी सूत्र जैसे का. बघा भीष्माचार्यांनी भगवंताला बघितलं आहे, त्यांनी सांगितले, बाबा भगवंता तू सर्व व्यापक आहेस, तू सर्व सूत्रांचा हलवणार आहेस आणि तू इथं आलेला आहेस. मग सहस्रनामे करून भीष्मे केले अपार स्तवन, हे वेदोद्धारक जगजीवन, कमट वेश धारका. अहो बघा भीष्माचार्य तिथं पडलेले आहेत, बाणाच्या तारुण्यामध्ये पडलेले आहेत आणि त्यांनी भगवंताचं विष्णू सहस्त्र नाम त्यांनी गायलेलं आहे आणि भगवंताचं 1000 नाव घेऊन भगवंताची स्तुती केलेली आहे. नमो तुझ ब्रह्मावेशा, नमो प्रल्हाद वरदा सर्वेशा, वामन रूपा कमलेशा, परमपुरुषा जगद्गुरु, भार्गव वेशा मधुकैट भारे, सर्व निशक्रिय केली दरद्रे, असुरांत करावणारी, काली अमृतना श्रीरंगा, त्रिलोकीचे ज्ञान भीष्माचे हृदय आली जगजीवन, सकळीके केले आदरे पूजन, देवव्रताचे ते दवा,
आणि कही वीर बहुत यात्रा आली पावया गंगासुत सकळ वानाखाली उतरत भीष्मास दुरी देखोरे मग प्रदक्षिणा नमन करून बोधे गो सोबती अवघे जण जैसे मन सरोवर विष्णुन राजा हंस बसती पै भीष्मास म्हणे मनमोहन सावधान आहे की तुझे मन शरगाते शरीराचा नव्हेता पावत नाही की तू वृद्धवेता ब्रह्मचारी व्रतशी सुंदर स्त्रिया माधारी देव न पावते तुझी सरी मनुष्य केला तू विरक्त भक्त ज्ञानी तुझ वीन तोर नशे कोणी तरी धर्माचा शोक क्षणी दूर करे देवव्रता. बघा भगवंत म्हणतात, भगवंताची त्याने विष्णू सहस्त्र नाम घेऊन स्तुती केलेली आहे आणि भगवंत म्हणतो हे पितामा भीष्माचार्य तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्ही विद्वान आहेत आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या धर्मराजाच्या मनामध्ये जे काय आहे ना याची धर्मराजाची शंका तुम्ही दूर करा. सर्व धर्माचे निरूपण या सांगितवा सोमुखे करून भीष्म म्हणे तू सर्वज्ञ वेद रूप वेदज्ञ तू. भगवंत म्हणतात धर्मराजाची जी काही शंका आहे ते तुम्ही दूर करा. भीष्माचार्य म्हणतात तू सर्व वेदांचा कर्ता आहेस, तू वेदांचा कर्ता करविता आहेस आणि तू असताना मी काय सांगू. माझे शरीर जर्जर शरगाय झाले चोर ध्यान समय आता सत्वर वाचा वेळ जातसे. अरे माझं शरीर आता जर्जर झालेलं आहे, सर्व अंगामध्ये बाण घुसलेले आहेत आणि मी काय याला सांगू. तरी तुझ करी दिव्य निरूपण तू षड्गुण गुणेश्वर्य पूर्ण तुझ गुण मी काय सर्वज्ञ भक्त वत्सला. अरे भगवंता तूच आहे, तू सर्व गुणी आहे, तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, तू सर्व गुण संपन्न आहेस. आता तूच काहीतरी तू भक्तांचा तारण हारणार आहेस, तूच या धर्मराजाला सांग असं भीष्माचार्य म्हणतात. पुढे क्षीरसागर क्षुधा लागली म्हणे भार वाचस्पती विचार बोल म्हणे मुळाते. अहो एखादा जो एक काजवा असतो तो काजवा चमकतो आणि तो जो सूर्याला म्हणला तुझं उगवायची काय गरज नाही. अरे भगवंता असं नाही, एखादा वाचस्पती जर असेल आणि त्याच्या पुढे एखाद्याने काय बोलावं. भगवंता तू सर्व ज्ञान आहेस, सर्व करता आहेस, मी तुझ्या पुढे काय बोलू. याच गाकडे राजा मागे दान चातकास घन म्हणे द्या जीवन तो पूर्ण ब्रह्म सनातन मद ज्ञान वद मनशी. अरे भगवंता तू सर्व ज्ञान आहेस, तू आत्मज्ञानी आहेस, तू सर्व गुणी आहेस आणि तू एखाद्या ब्राह्मणानं राजाकडे दान मागावं असं हे राजानं ब्राह्मणाकडे दान मागावं इतका हे नाही. भगवंता तू एवढा असताना मी काय सांगू. हरी म्हणे दुर्धर धनुर्धरा सर्वज्ञानी गंगा कुमारा देवव्रता योगेश्वरा मी वर तुझ देतो पै. भगवंत म्हणतात हे धनुर्धरा तू गंगेचा मुलगा आहेस, योगेश्वर आहेस, माझी आज्ञा आहे, मी तुला ज्ञान देतो आणि ते ज्ञान तू धर्मराजाला दे. क्षुधात्रशा व्याता तू जन बाधिती तत्वता शरपंजर शेज पाता सुमनाईशी तुझ होये. तुला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, तू काहीच बाधा होणार नाही. शरपंजर शराचं ती कणक आहे ती तुला फुलासारखं वाटन असं तुला वर देतो. षड्रिपुरहित तू साचार सत्वरज तमातीत तू निर्धार अस्वस्थ त्रयातीत निर्विकार त्रिदोषरहित शरीर हो. भीष्मावरी सुमने सुरेख वरोन वर्षती वृंदावरक यावरी तो गंगात्मजे देख नित्यशास्त्रे वदे. भगवंत एवढं बोलायच्या नंतर त्या भीष्माचार्याने भगवंताची आज्ञा म्हणून धर्मराजाला नीतिशास्त्र हे सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. धर्मराज भयभीत पुसावयानु हे शक्त आपण अन्याय केले बहुत म्हणून पुढे न यायचे. धर्मराजाला भीती वाटत आहे, भीतीनं तरतर कापत आहे आणि धर्मराजा भीष्माचार्यांना विचारण्यासाठी समोर सुद्धा जात नाही, कारण त्याला आठवायला लागलं की आपण अन्याय केलेला आहे, आपणच यांना बाण मारलेले आहेत. श्रीनिवास म्हणे गंगा कुमारा जवळ बोलावे युधिष्ठिरा शंका वाटते त्याच्या अंतरा अन्याय आपण म्हणून. अहो भगवंत बघा इकडे भगवंत लगेच जाणतात कुणाच्या मने काय. हे म्हणतात
अहो तुम्ही धर्मराजाला जवळ बोलवा आणि धर्मराजाला तुम्ही स्वतःहून विचारा तुझ्या मनामध्ये काय शंका आहे. भीष्म म्हणे समरभूमीस युद्ध करीता नाही दोष ते हत्या कोणाची कोणास बाधक न हो. बघा भीष्माचार्य म्हणतात बाबा हे धर्मराजा युद्धामध्ये कोणी कोणाचा पापी नसतो. जे हत्या झालेले आहे हे युद्ध असतं. आपण क्षत्रिय आहेत. आपल्या या युद्धामध्ये काही तू घाबरू नकोस. भीष्म म्हणे धर्मराजा सौवंशी विजय दोजा जवळ वैसे सुतेजा शंका म्हणे न धरवी. बघा भीष्माचार्य म्हणतात हे धर्मराजा तू जवळ ये माझ्या जवळ बस आणि तुझ्या मनामध्ये काय शंका असेल हे सर्व तू विचार. मग धर्मराज करून नमन जवळ वैसला कर जोडून सकळ ऋषी मंडळ पावन ऐकवयास सावले. बघा धर्मराजाने हात जोडलेले आहेत आणि हात जोडून त्यांच्या चरण पाया पडलेला आहे आणि समोर बसून धर्मराजा आल्याच्या नंतर सर्व ऋषीमुनी सुद्धा जवळ आलेले आहेत आणि बसलेले आहेत. यादव पांडव ऐकती प्रजाजन बहुत वैसती यावरी भीष्म बोलेल कोणे रीती तेच पंडिती परिसावे. बघा यादव आलेले आहेत. भगवान कृष्णाच्या कुळातले सुद्धा आलेले आहेत. पांडव आलेले आहेत. समधी प्रजा जी आलेले आहेत. ऋषीमुनी आलेले आहेत. हे सर्वजण बसून धर्मराजा काय विचारतो आणि भीष्माचार्य काय उत्तर देतात हे सर्व ऐकण्यासाठी हे आहेत. पण आपण हे बघू पुढच्या अध्यायामध्ये ऐकणार आहे. श्रीधर वरदा रुक्मिणीवरा ब्रह्मानंदा विश्वांबरा भीमा तिरवासा दिगंबरा पुढे रचना बोले कैसे तू जे सांगशी मग क्षोत्री ते तरी तो कागदपत्रे तुझ्या वचनाशिवाय अन्य वगत्री नाही लिहित पांडुरंगा स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ शांती पर्व व्यास भारत त्यातील सारांशे तार्थ 56व्यात कथेला श्री पांडव प्रतापे शांती प्रमाणे